Hello, good afternoon, all of you. Am I audible? Am I audible? Yes, ma'am. Tell fast. How many of you joined? Okay, 30. Join fast. We will start our lecture. Okay. तर आपण लेक्चर स्टार्ट करूयात बघा. आपलं तुमचे एक्झाम सेशनल एक्झाम ऑनलाईन आहे. सेशनलला तुमच्या एसपी च्या सब्जेक्ट मधील 2 चॅप्टर्स असतील. थर्ड आणि फोर्थ चॅप्टर कंप्लीट असेल तुम्हाला. ऑफलाईन आहे, सॉरी ऑनलाईन नाहीये, ऑफलाईन एक्झाम आहे तुमची आणि 2 चॅप्टर असतील आपल्या सब्जेक्टचे. त्याच्यामुळे हा लास्ट पार्ट राहिलेला आहे आपल्या चॅप्टर मधला, तो फास्ट कव्हर करून घेऊयात आणि मग तुम्हाला स्टडी करायला इझी होईल. ओके. आणि सोमवारपासून ऑफलाईन कॉलेज चालू आहे. सगळ्यांनी ऑफलाईन कॉलेजला यायचं आहे उद्यापासूनच. समजलं? इथं आल्यानंतर तुमच्या टेस्ट सिरीज होतील आणि लगेच सेशनल एक्झाम असेल मग 7 तारखेपासून, जसं की टाइम टेबल प्रिपेअर केले तसं. ओके. सी सरफेस इन्फेक्शन्स. काय आहे सरफेस इन्फेक्शन्स मीन्स? ऍट लास्ट लेक्चर वी हॅव सीन दॅट सरफेस इन्फेक्शन. बघितलं का नाही? एनीवन? हॅव वी सीन ऑर नॉट? बी फास्ट. सिलेबस कव्हर करायचं आपल्याला. फास्ट सांगा. बघितलंय का नाही? Yes. काय बघितलं सरफेस इन्फेक्शन मध्ये? एनीवन? बी फास्ट. सरफेस इन्फेक्शन ही नेक्स्ट डिसीजची कॅटेगरी स्टार्ट केली होती. आणि सरफेस इन्फेक्शन्स म्हणजे काय आहे? तर स्किनला किंवा सरफेसला होणारे इन्फेक्शन्स असतात किंवा स्किन थ्रू होणारे इन्फेक्शन असतात, पेनिट्रेशन वगैरे मायक्रो ऑर्गॅनिझमचं होऊन, तर त्यांना म्हणायचं सरफेस इन्फेक्शन. त्याच्यात फर्स्ट बघितला होता आपण ट्रायकोमा. ट्रायकोमा दॅट मीन्स आईजला होणारा डिसीज होता. अंडरस्टूड? कोणाला काही प्रॉब्लेम आहे या ट्रायकोमा मध्ये? कंजक्टिव्हिटीज जनरली होतं बघा याच्यामध्ये. आणि आय टू ऑर लॅक्रिमल फ्लूइड थ्रू काय होतं? ट्रान्समिशन होतं. अँटीबॅक्टेरियल एजंट्स याच्यावर ड्रॉपच्या स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ती ट्रीटमेंट आहे. समजले? अंडरस्टूड ऑर नॉट? बी फास्ट. Yes, ma'am. समजते का नाही? ओके. नेक्स्ट आहे, here we covered surface infection and chemotherapy also. Next आहे tetanus. ओके. तर टिटॅनस काही लागलं केलं किंवा लोखंडाचं आपल्याला काही लागलं तर आपण काय करतो? टीटीचं इंजेक्शन घेतो का नाही? Yes, ma'am. ऐकून असेल कॉन्सेप्ट. धनुर्वात असं म्हणतात या टिटॅनसला. तर जनरली काय आहे तो टिटॅनस काय आहे, सरफेस इन्फेक्शन कसं आहे आपण स्टडी करूया. टीटी मीन्स काय? टिटॅनस टॉक्साइड पासून ती वॅक्सिन बनवलेली असते आणि त्याचं इंजेक्शन आपण घेतो फॉर प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन. व्हॉट इज टिटॅनस? सी, इट इज अन अॅक्यूट डिसीज इंडोस्ड बाय एक्झोटॉक्सिन ऑफ द इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम. तर टिटॅनस हा एक अॅक्यूट डिसीज आहे. तो जनरली कशामुळे होतो? एक्झोटॉक्सिन ऑफ द इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम. तर इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझमच्या इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम असतो, टॉक्साइड असतो आणि त्याच्या एक्झोटॉक्सिन्समुळे. एक्झोटॉक्सिन्स दॅट मीन्स वेस्ट प्रोडक्ट ऑर मटेरियल सिक्रेटेड बाय दॅट बॅक्टेरिया, किंवा ते टॉक्सिन्स आहेत ते सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे हा डिसीज होतो टिटॅनस. अंडरस्टूड? Yes, ma'am. नेक्स्ट आहे कॉझिटिव्ह एजंट. व्हॉट इज द कॉझिटिव्ह एजंट? द कॉझिटिव्ह एजंट इज क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. तर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हा कॉझिटिव्ह एजंट आहे. इट इज द ग्राम पॉझिटिव्ह एनारोबिक स्पोर बिअरिंग ऑर्गॅनिझम. तर तो ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, अनएरोबिक आहे. अनएरोबिक टाइप मधल्या बॅक्टेरियामध्ये किंवा ऑर्गॅनिझम मध्ये तो येतो. स्पोर बिअरिंग ऑर्गॅनिझम. तर स्पोर बिअरिंग मीन्स काय? तर स्पोर असतं बघा त्या ऑर्गॅनिझमच्या आउटसाइडला. द स्पोर्स आर टर्मिनल अँड गिव्ह द ऑर्गॅनिझम अ ड्रमस्टिक अपीअरन्स. तर आपण ऑर्गॅनिझमचे टाइप बघितलेत कसे कसे आहेत, सिलेंड्रिकल वगैरे. तर जे स्पोर्स आर टर्मिनल, तर जे स्पोर्स आहेत ते टर्मिनल आहे अँड गिव्ह द ऑर्गॅनिझम अ ड्रमस्टिक अपीअरन्स. तर ऑर्गॅनिझमला कसा अपीअरन्स देतात? ड्रमस्टिक. ड्रमस्टिक मीन्स कसं? जसं आपण ड्रमस्टिक म्हणजे काय? शेवग्याची शेंग. आपण माहितीये हे माहितीये ड्रमस्टिक म्हणजे काय? तर त्या लाईकचं स्ट्रक्चर असतं बघा या ऑर्गॅनिझमला, टिटॅनसच्या. द स्पोर्स आर हायली रेजिस्टंट टू अ नंबर ऑफ इंजुरियस एजंट्स
including boiling phenol, cresol and autoclaving for 50 minutes at 120 degrees Celsius. तर स्पोर्स हे रेजिस्टन्स करतात बघा टू नंबर ऑफ इंजुरियस एजंट्स. म्हणजे जनरली सहजासहजी टिटॅनसचे स्पोर्स किल होत नाही. जरी बॉइलिंग केलं, फेनॉल, क्रेसॉल सारखे जरी अँटीबायोटिक्स ऍड केले किंवा ऑटोक्लेव्ह. व्हॉट इज ऑटोक्लेव्ह? ऑटोक्लेविंग मीन्स काय असतं बघा, स्टेरिलायझेशनची एक टेक्निक आहे. व्हॉट इज स्टेरिलायझेशन? स्टेरिलायझेशन मीन्स निर्जंतुकीकरण असं म्हणतो. तर ते एक तुम्ही जर ऑफलाईन घ्याल कधी, आता यावंच लागेल तुम्हाला. त्यावेळेस आपल्या कॉलेजमध्ये ऑटोक्लेव्ह आहेत जे की मायक्रोचं वगैरे प्रॅक्टिकल करण्या अगोदर काय करतो आपण, इन्स्ट्रुमेंट त्याच्यात ऑटोक्लेव्ह मध्ये स्टरिलाइज करून घेतो. दॅट मीन्स एक असं इन्स्ट्रुमेंट असतं की त्याच्यामध्ये हाय टेम्परेचर केलं जातं आणि त्या टेम्परेचरला काही बॅक्टेरियाज वगैरे असतील ते सगळे किल होतात. ओके, तर ते असं ऑटोक्लेविंग फॉर 15 मिनिट ऑटोक्लेव्ह करून सुद्धा त्याचे टॉक्साइड्स काय होतात, काही अफेक्ट नाही होत त्यांच्यावर, ते तसेच राहतात. ओके, दे जर्मिनेट अंडर अनएरोबिक कंडिशन्स. तर जनरली अनएरोबिक कंडिशन्स मध्ये ते जर्मिनेट होतात अँड प्रोड्यूस अ पोटेंट एक्झोटॉक्सिन कॉल्ड टिटॅनोस्पॅझमिन. तर काय आहे, कुठले एक्झोटॉक्सिन कॉज करतात, प्रोड्यूस करतात बघा, टिटॅनोस्पॅझमिन नावाचं एक टॉक्सिक असं एंडोटॉक्सिन ते फॉर्म करतात आणि त्याच्यामुळे हा टिटॅनस होतो. अंडरस्टूड? अंडरस्टूड और नॉट? Yes, ma'am. Okay, the spores are best destroyed by steam under pressure at 120 degrees Celsius for 20 minutes. The spores जे आहेत ते बेस्टली कसं डिस्ट्रॉय केले जातात बघा, स्टीम आणि प्रेशर देऊन 120 डिग्री सेल्सिअसला एवढ्या तापमानाला ते किल केले जातात 20 मिनिटांसाठी. बाय रेडिएशन द लिथल डोस फॉर 70 किलोग्राम मॅन इज 0.1 mg. तर रेडिएशन जे आहेत त्याच्याने सुद्धा हे किल होतात बघा. तर लिथल डोस काय आहे, 70 किलोग्राम एवढ्या वजनाच्या मॅनला 0.1 mg एवढा डोस आहे. द टॉक्सिन इज वॉटर सोल्युबल. जे कुठलं टॉक्सिन आहे बघा, टिटॅनोस्पॅझमिन. हे टॉक्सिन हे वॉटर सोल्युबल आहे. द नॅचरल हॅबिटेट ऑफ ऑर्गॅनिझम इज सॉइल अँड डस्ट. तर नॅचरल हॅबिटेट कुठं आहे या ऑर्गॅनिझमचं, मातीमध्ये आणि धुळीमध्ये आहे. द बॅसिलाई आर फाउंड इन इंटेस्टाइन ऑफ कॅटल. तर जनरल हे जे बॅसिलाइज आहेत, टॉक्झॉइड्स आहेत, किती कुठं फाउंड होतात बघा, तर कॅटल, दॅट मीन्स जे काही कॅटल्स असतील, काऊज वगैरे, तर यांच्या इंटेस्टाइन मध्ये आढळतात. हॉर्सेस, गोट्स अँड शीप अँड आर एक्सक्रीटेड इन देअर फिसेस. द स्पोर्स सर्वाइव्ह फॉर इयर्स इन नेचर. आणि त्याचे फिसेस थ्रू ते एक्सक्रीशन होतं या स्पोर्स. आणि ते स्पोर्स कसे असतात बघा, काही वर्षांपर्यंत सुद्धा ते सर्वाइव्ह राहू शकतात, जिवंत राहू शकतात. This is the causative agent. The bacilli may be found frequently in intestine man without causing ill effects. The spores are blown about in dust and may frequently in the intestine of man without causing ill effects. The spores are blown about in dust and may occur in a wide variety of situations. तर जनरली काय होतं बघा, स्पोर्स हे डस्ट अँड मे ऑकर इन वाईड व्हरायटी ऑफ सिच्युएशन. तर डस्ट मध्ये जास्त आढळतात आणि डिफरंट सिच्युएशन मध्ये ते कॉज करू शकतात. म्हणून तर बघा, काही लोखंडाचं लागलं किंवा जखम झाली तर तिथं डस्ट मध्ये हे जर ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतील तर ते डस्ट मधून काय होतील, त्या लागलेल्या भागावर जातील किंवा तिथं ते इन्फेक्शन करून टिटॅनस होऊ नये म्हणून टीटीची वॅक्सिन घेतली जाते. ओके, द इन्क्युबेशन पिरियड इज युजली 6 to 10 days. तर इन्क्युबेशन पिरियड किती आहे, 6 ते 10 दिवस एवढा इन्क्युबेशन पिरियड आहे. हावेवर इट मे बी ॲज अ शॉर्ट ॲज 1 day or as long as several months. तर ते काय आहे बघा, एक दिवसामध्ये सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं किंवा काही मंथ मध्ये सुद्धा परत उद्भवून, असं म्हणतो आपण, उद्भवलं नंतर वगैरे, तर तसं इन्फेक्शन होऊ शकतं. द इन्फेक्शन इज अक्वायर्ड बाय कंटॅमिनेशन ऑफ वुंड विथ टिटॅनस स्पोर. इन्फेक्शन हे कसे अक्वायर केले जातात बघा, वुंडचं कंटॅमिनेशन विथ टिटॅनस स्पोर. अंडरस्टूड कॉझिटिव्ह एजंट? अंडरस्टूड और नॉट? Yes, ma'am. ओके, तर प्रेझेंटेशन ऑफ चाइल्ड विथ टिटॅनस. तर बघा, टिटॅनस झालेल्या एक चाइल्डचं इथे पिक्चर आहे, कसं आहे बघा, ते किती बिग झालेलं आहे. ओके, व्हॉट इज द क्लिनिकल प्रेझेंटेशन? सी, पेशंट विथ टिटॅनस इज कॅरेक्टराइज्ड बाय मस्क्युलर रिजिडिटी विच परसिस्ट थ्रू आउट इलनेस. तर पेशंट हे कसं कॅरेक्टराइज केलं जातं बघा, मस्क्युलर रिजिडिटी. व्हॉट इज मस्क्युलर रिजिडिटी? दॅट मीन्स मसल्स हे रिजिड होतात, ताठ होतात बघा. ते कसे झालेले आहेत मसल्स बघा,
विच परसिस्ट थ्रू आउट इलनेस, आणि ते त्याच्यामुळे काय होतं सगळं थ्रू आउट इलनेस होतो. इट इज बाय पिरियडिक स्पाझम ऑफ व्हॉलंटरी मसल स्पेशली दी लॉक जॉ मसल. तर पिरियडिक स्पाझम होतो. स्पाझम दॅट मीन्स तुम्हाला जर HFP ला झाला असेल तर स्पाझमोडिक मोशन समजते, दॅट मीन्स कॉन्ट्रॅक्शन होतं मसलचं, आणि स्पाझम होतं व्हॉलंटरी मसल्स स्पेशली द लॉक जॉ मसल. तर बघा लॉक जॉ मसल जे आहेत ते अफेक्ट झालेले आहेत, पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता. अंडरस्टूड? अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट आहे रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. या PPTs दिलेले आहेत का तुम्हाला गुगल क्लासरूमला? आय थिंक आय हॅव शेअर्ड इट. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Pharmacist in education and prevention of the toxoid बघा काय, इट इज अ बेस्ट प्रिव्हेंटेड बाय ऍक्टिव्ह इम्युनायझेशन टिटॅनस टॉक्झॉइड. तर हे बेस्ट कसे प्रिव्हेंट केले जातात? ऍक्टिव्ह इम्युनायझेशन विथ टिटॅनस टॉक्झॉइड. ऍक्टिव्ह इम्युनायझेशन करून टिटॅनस टॉक्झॉइडचं हे प्रिव्हेंट केलं जाऊ शकते. इट इज स्टिम्युलेट्स द प्रोटेक्टिव्ह अँटीटॉक्सिन टू प्रिपरेशन आर अवेलेबल फॉर ऍक्टिव्ह इम्युनायझेशन. इट स्टिम्युलेट्स द प्रोटेक्टिव्ह अँटीटॉक्सिन. तर ते काय करतं? प्रोटेक्टिव्ह अँटीटॉक्सिन स्प्रेड करते बघा ते वॅक्सिन. त्याच्यामुळे काय होतं? टिटॅनस पासून आपलं संरक्षण होतं. देन कंबाइंड वॅक्सिन लाईक DPT अंडर एक्सप्लेनेड इम्युनायझेशन प्रोग्राम. तर DPT वॅक्सिन तर एक्सप्लेनेड आहेच अंडर इम्युनायझेशन प्रोग्राम. इट इज कंबाइंड वॅक्सिन अगेन्स्ट डिप्थेरिया, पर्टुसिस अँड टिटॅनस. तर DPT वॅक्सिन सुद्धा याच्या अगेन्स्ट काम करते बघा. DPT दॅट मीन्स डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस हे कॉम्बिनेशन मध्ये दिले जाते. मोनोव्हॅलंट वॅक्सिन्स काय काय बघा. प्लेन ऑर फ्लुइड फॉर्मल टॉक्झॉइड. तर प्लेन ऑर फ्लुइड फॉर्मल टॉक्झॉइड आहे. इट कंटेन्स डिटॉक्सिफाईड फॉर्म ऑफ ओनली क्लॉस्ट्रिडियम. तर क्लॉस्ट्रिडियमचा डिटॉक्सिफाईड फॉर्म आहे या प्लेन ऑर फ्लुइड फॉर्मल मध्ये. देन नेक्स्ट आहे टिटॅनस वॅक्सिन ऍडसॉर्ब्ड PTAP APT. तर टिटॅनस वॅक्सिन आहे जी की ऍडसॉर्ब्ड आहे PTAP और APT प्युरिफाईड टिटॅनस टॉक्झॉइड असं म्हणतो आपण त्याला. Adsorbed has largely replaced the plain toxoid because it stimulates a higher and long-lasting response than plain toxoid. A primary course of immunization consists of 2 doses of tetanus toxoid adsorbed, each dose of 0.5 ml injected into the serum at intervals of 1 to 2 months. तर ते डोस कसा द्यायचा आहे ते सांगितलेलं आहे बघा वॅक्सिन मध्ये. प्रायमरीली कोर्स मध्ये काय होतं? 2 डोसेस दिले जातात टिटॅनस टॉक्झॉइडचे, आणि ईच डोस 0.5 ml इंजेक्टेड. तर ईच डोस मध्ये किती असतं? तर 5.5 ml प्रत्येक डोस मध्ये द्यायचं आहे. देन इन द आर्म ऑफ इंटरवल्स 1 to 2 month, आणि 1 ते 2 महिन्यांच्या अंतराने. दिस इज द रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन ऑन प्रिव्हेन्शन ऑफ दॅट tetanus. Then next काय बघा. Unlike active immunization, leprosy protection against tetanus can be provided by human tetanus hyperimmunoglobulins. तर अजून काय बघा ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे? इम्युनायझेशनच्या व्यतिरिक्त द टेम्पररी प्रोटेक्शन अगेन्स्ट टिटॅनस. तर टिटॅनसच्या अगेन्स्ट टेम्पररी प्रोटेक्शन कसं प्रोव्हाइड केलं जातं बघा? बाय ह्युमन टिटॅनस हायपर इम्युनोग्लोबिन TIG-ATS. तर ह्युमन टिटॅनस हायपर इम्युनोग्लोबिन आहे TIG आणि ATS. इट इज द बेस्ट प्रोफायलॅक्टिक टू यूज. तर हे बेस्ट प्रोफायलॅक्टिक आहे यूज करण्यासाठी. हे अँटीबॉडीज आहेत त्या अगेन्स्ट टिटॅनस ऍक्ट होतात. डोस फॉर ऑल एजेस इज 250 to 500 IU. ओके, तर डोस किती आहे? 250 to 500 IU. इट इज अ डोसचं युनिट आहे ते. Then whenever there is any injury, it is suggested that all wounds should be cleaned soon after injury. तर एक असं एक सांगितलं जातं बघा, जेव्हा कधी कुठल्याही इंजुरीज किंवा जखम वगैरे होतील तर त्या काय केल्या पाहिजेत? ती लगेचच क्लीन केल्या पाहिजेत, स्वच्छ केल्या पाहिजेत. ऑल फॉरेन बॉडीज, सॉइल, डस्ट अँड नॅक्रोटिक टिश्यूज शुड बी रिमूव्ड. तर सगळे फॉरेन बॉडीज, डस्ट, सॉइल आता मी सांगितलं तर ते रिमूव्ह करायला पाहिजे. द प्रोसिजर विल अबॉलिश अनएरोबिक कंडिशन विच फेवर जर्मिनेशन ऑफ टिटॅनस स्पोर. तर अशी जनरली बघा आपण बघितलं तर टिटॅनस जे स्पोर्स आहेत ते जनरली किंवा जर्मिनेशन कशामध्ये होतं? अनएरोबिक कंडिशन मध्ये. तर ते जखम वगैरे झाली आणि तिथं काही पस फॉर्मेशन किंवा अनएरोबिक कंडिशन जर झाली तर तिथे एक धोका निर्माण होतो किंवा एक पॉसिबिलिटी निर्माण होते की टिटॅनसचे स्पोर्स काय होतील? तिथं इन्क्रीज होतील किंवा ग्रोथ होईल. त्याच्यासाठी ते क्लीन करणं आवश्यक आहे. दिस इज द टिटॅनस. अंडरस्टूड? Understood or not? Yes, ma'am. Okay, next is leprosy. What is leprosy? Next disease आहे surface infection मधला leprosy. Anyone? कुष्ठरोग. ओके, गुड. तर लेप्रोसीला आपण मराठीमध्ये कुष्ठरोग असं म्हणतो बघा. तर खूप बघा हा डिसीज
खूप दिवसांपूर्वी अस्तित्वात होता. सध्या आता ते समूळ नष्ट झालेलं आहे, नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे. सहसा आता पेशंट दिसत नाहीयेत इंडियामध्ये तर याचे. बट काही एक तुम्ही जर एक 20-30 वर्षांचा मागचा काळ किंवा त्याच्याही अगोदरचा असेल मे बी, तर त्या काळामध्ये काय होतं बघा, लेप्रेसी हा एक खूप भयंकर असा रोग होता, अस्तित्वात होता. तो आपल्या भागाकडे म्हणा किंवा सगळीकडेच तो अस्तित्वात होता. लेप्रेसी दॅट मीन्स त्यालाच काय म्हटलं जातं, तो कुष्ठरोग. जनरल एक डिसीज होता, तो बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज होता. बट बघा, तर डिसीज तर होता, त्याच्यामुळे फिजिकल हॅरेसमेंट किंवा फिजिकल हेल्थ तर खराब होत होती. बट सामाजिक वागणूक सुद्धा खूप बेकार पद्धतीने दिली जात होती त्या पेशंटला. दॅट मीन्स काय होतं बघा, समाजामधून त्यांना कम्प्लिटली असं वेगळं केलं जात होतं किंवा काय म्हणूयात, आपल्याला चांगली वागणूक मिळत नव्हती या लोकांना, ज्यांना की हा कुष्ठरोग झालेला आहे. दॅट मीन्स तो डिसीज पण असा होता की त्यांचे, आता बघा तुम्ही पिक्चर मध्येच बघू शकता, त्याचे हात पाय वगैरे असे सगळे गोळा व्हायचे. त्यांचं जे काही काय म्हणूयात आपण स्किन आहे किंवा माउस जे आहे ते सगळं अफेक्ट व्हायचं. या लेप्र जनरली बॅक्टेरियल डिसीज होता. बट आणि त्याचं काय होतं, ते समाजात एक त्याच्याबद्दल अशी रूढी परंपरा असल्यामुळे किंवा त्यांना वागणूक व्यवस्थित मिळाल्यामुळे प्रॉपर इलाज केला जात नव्हता, प्रॉपर ट्रीटमेंट दिली जात नव्हती अशा लोकांना, किंवा ते प्रॉपर क्युअर होत नव्हते, किंवा काय म्हणूयात आपण, तेवढं अवेअरनेस क्रिएट नव्हतं त्या काळामध्ये लोकांमध्ये. त्यामुळे काय होत होतं बघा, त्याचं प्रमाण पण वाढत होतं आणि ते एका ठिकाणी असे नेऊन सोडले जायचे लोक. ओके, आणि ते तिथंच त्यांची डेथ व्हायची त्या डिसीजमुळे. पण बट त्यांच्यावर प्रॉपर इलाजच केले जात नव्हते. बट सिंपल आहे, लेप्रेसी आहे, त्याच्यावर जर व्यवस्थित इलाज केला, ट्रीटमेंट केला तर कम्प्लिटली बरा होऊ शकतो. हे नंतर इराडिकेशन प्रोग्राम झाले. आपण 5th आपलं चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर नंतर लेप्रेसीवर थोडं संशोधन झालं किंवा काय म्हणत आपण जागरूकता निर्माण झाली समाजामध्ये, लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस क्रिएट झाला की नाही, हा डिसीज आहे बट हा इट शुड बी क्युअर्ड, इट शुड विल बी क्युअर्ड, किंवा हा क्युअर्ड होऊ शकतो डिसीज आपण प्रॉपर ट्रीटमेंटने. हे लक्षात आल्यानंतर नंतर बघा, इराडिकेशन प्रोग्राम अस्तित्वात आले, म्हणजे की पीएससी सेंटर वगैरे होते, तर तिथं त्याचे मेडिसिन्स अवेलेबल झाले आणि थोडे थोडे करून हा डिसीज कम्प्लिटली नाहीसा होत आला. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. तर बघा, जनरली आता तुम्ही कधी अभ्यासला असेल किंवा नाही, तर बाबा आमटे म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते होते बघा. त्यांनी या लेप्रेसीसाठी खूप मोठं काम केलेलं आहे, किंवा त्यांनी काय म्हणूयात आपण, अशी एक संस्था वगैरे उभा केलेल्या आहेत त्या लेप्रेसी झालेल्या लोकांना. काय करत होते, मी आता सांगितलं तुम्हाला, समाजात त्यांना व्यवस्थित हे करत नव्हते किंवा मिळवून घेत नव्हते. तर अशा लोकांसाठी त्यांनी एक संस्था उभारली आणि तिथे हे सगळे लोक गेले, तिथे त्यांच्यावर ट्रीटमेंट झाली. ओके, त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे बाबा आमटे यांनी. बघा, एक जनरल नॉलेज साठी आहे, तुम्हाला माहित पण असेल कदाचित. वर्ध्याला त्यांचं, आय थिंक त्याचं नाव आनंद विहार का काहीतरी असं आहे बघा, त्या आनंद विहारमध्ये. आता आपल्या पंढरपूरचा एरिया कन्सिडर केला तर तिथं कसं, पालवी ही एड्स ग्रस्त मुलांसाठी एक संघटना आहे, तशा टाईप मध्ये लेप्रेसीग्रस्त लोकांसाठी किंवा त्यांच्यासाठी उभारण्यात आलेली आनंद विहारच मे बी. ओके, इफ एम आय राईट, देन आनंद विहार इट इज अ बिग ऑर्गनायझेशन और एनजीओ सारखं म्हणूयात आपण, की ते त्यांनी स्थापन केली कशासाठी, तर या लेप्रेसीसाठी, रोग झालेल्या लोकांसाठी. तिथं त्यांचा इलाज केला जातो किंवा तिथं त्यांना व्यवस्थित सगळं राहणं असेल किंवा काय करत होते, तिथं त्यांना काम सुद्धा प्रोव्हाइड केलं जात होतं त्या ठिकाणी. ओके, त्या काळामध्ये मग त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि तेव्हापासून काय होतं, काय केलं, अवेअरनेस क्रिएट झाला लेप्रेसीवर, आणि नंतर तो थोडा डिसीज नाहीसा होत आलेला आहे. दिस इज द हिस्ट्री ऑफ दॅट लेप्रेसी. अंडरस्टूड? इट इज फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इट इज नॉट अ पार्ट ऑफ अवर सिलेबस. अंडरस्टूड? Yes, ma'am. माहित झालं काय आहे लेप्रेसी? बघितले बाबा आमटेंचं कधी तुम्हाला स्टडी मध्ये ते कधी वाचण्यात आले कोणाच्या? Yes, ma'am. आय थिंक कधीतरी हा टॉपिक पण असेल बघा, तुम्ही 7वी 8वी किंवा 9वी 10वीला असताना हा तुम्हाला कुठल्या तर सब्जेक्ट मध्ये हा टॉपिक आहे, मराठी सारख्या विषयामध्ये आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, गुड. सी, तर ते लेप्रेसी काय आहे तर आपल्या सिलेबस मध्ये बघा, तर सर्फेस इन्फेक्शन आहे आणि तो कशामुळे होतं बघा. दिस फिगर इंडिकेट्स हँड्स ऑफ अ पर्सन्स विथ लेप्रेसी. तर बघा, लेप्रेसी झालेल्या पर्सनचे हँड्स आहेत हे. वेट, हा, दिस इज, तर बघा कसं होते ते हँड्स वगैरे सगळे अफेक्ट होतात. ओके, द नेक्स्ट इज
पॉझिटिव्ह एजंट्स बघूयात आपण. पॉझिटिव्ह एजंट काय बघा, तर पॉझिटिव्ह एजंट इज मायकोबॅक्टेरियम लेप्री. तर मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे हा लेप्रेसी होतो. देअर आर ऍसिड फास्ट बॅक्टेरिया अँड ऑकर्स द ह्युमन होस्ट बोथ विदिन अँड आउटसाइड द सेल. तर हे ऍसिड फास्ट बॅक्टेरिया आहेत आणि जनरली ह्युमन होस्ट मध्ये आढळतात हे, बोथ विदिन अँड आउटसाइड द सेल. तर सेलमध्ये किंवा सेलच्या आउटसाइड. दे ऑकर कॅरेक्टरिस्टिकली इन क्लम्स बंडल्स अँड आर कॉल्ड ग्लोबी. तर जनरली हे एखादा ऑर्गॅनिझम नसतो तर बंडल मध्ये अफेक्ट करतात किंवा आढळतात बघा, आणि त्यांना त्याच्यामध्ये बंडल मध्ये आढळल्यामुळे काय म्हटलं जातं बघा, ग्लोबी असं म्हटलं जातं. दे हॅव अफिनिटी फॉर स्वॅन सेल अँड द रेटिक्युलोनिडोथिलियल सिस्टीम. तर स्वॅन सेल यांच्याजवळ अफेक्टिव्हिटी असते. व्हॉट इज स्वॅन सेल? तर स्वॅन सेल दॅट मीन्स काय, अशा सेल्स असतात बॉडीमध्ये बघा ज्या की डिसीज कॉझिंग असतात किंवा त्यांच्यावर लगेचच अफेक्ट करतात एखादा ऑर्गॅनिझम. तर स्वॅन नावाच्या सायंटिस्टने त्या सेल्स शोधून काढल्या होत्या मायक्रोबायोलॉजीचा एक्सपेरिमेंट करताना. तर त्या सेल्सला स्वॅन सेल किंवा रेटिक्युलो एंडोथेलियल आहे. एंडोथेलियल सिस्टीम आहे, तर तिथं ते अफेक्ट होतं बघा. दे रिमेन्स डॉर्मंट इन व्हेरियस साइट्स अँड कॉज रिलॅप्स. तर ते डिफरंट साइट्स मध्ये काय होतं, डॉर्मंट राहतं. डॉर्मंट दॅट मीन्स व्हॉट इज डॉर्मन्सी? माहित आहे डॉर्मन्सी? मराठीत त्याला सुप्त अवस्था असं म्हणतात बघा, डॉर्मन्सी. व्हॉट इज डॉर्मंट? एनीवन? हा, फास्ट सांगा, चला फास्ट घ्यायचं आपल्याला, आता सगळं सिलेबस कंप्लीट करायचं. सांगा, व्हॉट इज डॉर्मन्सी? माहित आहे का? No, ma'am. ओके, सी डॉर्मन्सी दॅट मीन्स काय, सुप्त अवस्था असं म्हणतात. व्हॉट इज सुप्त अवस्था? सुप्त अवस्था म्हणजे अशी अवस्था किंवा अशी कंडिशन की जोपर्यंत त्या एखाद्या एजंटला म्हणूयात आपण की फेवरेबल कंडिशन होत नाही ग्रोथ होण्यासाठी, तोपर्यंत ते तशाच अवस्थेमध्ये पडून राहतं. एकदा का त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली का त्याची ग्रोथ स्टार्ट करतो किंवा ते जर्मिनेशन व्हायला स्टार्ट होतं. फॉर एक्झाम्पल, सिम्पल जनरल एक्झाम्पल घ्या. मटकी. मटकी माहिती आहे सगळ्यांना, आपण खातो. इट इज काय म्हणत, कडधान्य आहे मटकी. हा, माहित आहे का नाही कोणालाच? Yes, ma'am. Yes, हा. ma'am. तर मटकीचं काय असतात बघा, बिया असतात, त्या आपण कितीतरी वर्ष असं साठवून ठेवू शकतो. ओके, जर समजा ओलसर माती आणि पाणी असेल आणि त्या ठिकाणी ती मटकी अशी टाकली आपण, ओके, टाकली दॅट मीन्स ठेवली, आणि त्याच्यावर काही 1-2 दिवसांनी काय होईल, जर्मिनेट होईल मटकी. जर्मिनेट म्हणजे काय, कोंब येतील त्याच्यातून, आणि कोंब येऊन काय होईल, मटकीचं झाड तयार होईल. होईल का नाही? Yes. हा. Yes. तर जी मटकीचं बी होतं, आपण काय म्हणूया त्याला, जे काही बी होतं की जे जर्मिनेट व्हायच्या अगोदर, ती स्टेज म्हणजे त्या मटकीची काय झाली, डॉर्मंट स्टेज झाली. लक्षात आलं का? डॉर्मंट स्टेज दॅट मीन्स द ॲबिलिटी टू जर्मिनेट व्हाईल द फेवरेबल कंडिशन इज ऑब्झर्व. दॅट मीन्स फेवरेबल कंडिशन ज्यावेळेस अवेलेबल होईल, अवेलेबिलिटी होईल फेवरेबल कंडिशनची, त्यावेळेस ते जर्मिनेट होतं आणि ग्रोथ व्हायला स्टार्ट होते. समजलं? ते म्हणजे डॉर्मन्सी. लक्षात आलं? अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर सी, तर इथं सेम अशीच डॉर्मन्सी असते. वेट फॉर 1 मिनिट. आपल्या डिसीज मध्ये सुद्धा डॉर्मन्सी तशीच असते बघा. वेट.
ओके देन दिस स्टेज दॅट मीन्स डॉर्मन्सी. तर ती स्टेज म्हणजे डॉर्मन्सी. सेम असं ह्या ऑर्गॅनिझमच्या बाबतीत सुद्धा असतं बघा. दे रिमेन डॉर्मंट इन व्हेरियस साइट्स अँड कॉज रिलॅप्स. तर खूप साऱ्या कंडिशन मध्ये ते काय राहतात, डॉर्मन्स राहतात आणि नंतर ते रिलॅप्स कॉज करतात. रिलॅप्स मीन्स रिइन्फेक्शन कॉज करतात. अंडरस्टूड? लक्षात आलं का डॉर्मन्सी मीन्स काय आहे? Yes. येस और नो? Please, anyone can tell me yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then next is clinical presentation. What is that? See, characterized by one of the following feature. तर clinical presentation हे खालील प्रमाणे characterize आहे बघा. Hyperpigmented patches आहेत. Hyperpigmented patches होतात स्किनवर. Partial or total loss of cutaneous sensation in the affected areas. तर ज्या ठिकाणी affected होत आहे तर तिथं cutaneous sensation म्हणजे सेन्सेशन संवेदना नष्ट होतात तिथल्या. प्रेझेन्स ऑफ थिकन्ड नर्व. तर नर्व ज्या आहेत त्या थिकन्ड किंवा मोठ्या झालेल्या दिसतात. प्रेझेन्स ऑफ ऍसिड फास्ट बेसलाइन स्किन अँड नेझल स्मिअर्स. तर स्किन मध्ये किंवा नेझल स्मिअर्स मध्ये ते ऍसिड फास्ट बॅसिलाइज आढळतात. द सायन्स ऑफ ऍडव्हान्स्ड डिसीज आर. तर ऍडव्हान्स्ड डिसीजचे सायन्स काय काय आहेत बघा. प्रेझेन्स ऑफ नोडल्स ऑर लम्प्स स्पेशली इन द स्किन फेस अँड इयर्स. तर स्किन फेस आणि इयर्स वर नोडल्स किंवा लम्प्स आढळतात बघा. प्लॅन्टार अल्सर्स असतात. लॉस ऑफ फिंगर्स ऑर टोज. तर लॉस ऑफ फिंगर्स किंवा टोज लॉस होतो. नेझल डिप्रेशन, फूड ड्रॉप, क्लॉफ आय अँड अदर डिफॉर्मिटीज. हे सगळे क्लिनिकल प्रेझेंटेशन आहेत लेप्रोसीचे. Then next आहे role of pharmacist in education and prevention of that leprosy. See, leprosy is often termed as social disease. There are various social factors which favor of the disease in communities such as poverty and poverty related circumstances. तर leprosy हे often कसं टर्म केलं जातं बघा, सोशल डिसीज, सामाजिक डिसीज आहे असं टर्म केलं जातं. देअर आर व्हेरियस सोशल फॅक्टर्स विच फेवर्ड अँड डिसीज इन द कम्युनिटी सच एस पॉवर्टी रिलेटेड सर्कमस्टन्सेस. तर जनरली पॉवर्टी रिलेटेड सर्कमस्टन्सेस हे सुद्धा फॅक्टर याच्यावर अफेक्ट करतात. एअर क्राउडिंग, पुअर हाऊसिंग, लॅकिंग अँड एज्युकेशन अँड लॅक ऑफ पर्सनल हायजीन. द सोशल असोसिएटेड विथ डिसीज इन ड्यू टू लॉस ऑफ ऑर्गन्स अँड डिफॉर्मिटीज कॉज्ड बाय इट. तर जनरली लॉस ऑफ ऑर्गन्स किंवा डिफॉर्मिटीज हे ऑब्झर्व होतात या लेप्रोसीमुळे. फॉलोइंग कंट्रोल मेजर्स आर सजेस्टेड. तर खालीलपैकी कंट्रोल मेजर्स सजेस्ट केलेले आहेत बघा अगेन्स्ट लेप्रोसी. मेडिकल मेजर्स काय काय, इट इज सबडिवाइडेड इनटू सेव्हरल अदर मेजर्स. तर लेप्रोसी इम्पॉर्टंट आहे बघा, सर्फेस इन्फेक्शन मध्ये येऊ शकतो क्वेश्चन तुम्हाला. मेडिकल मेजर्स काय काय, इट इज सबडिवाइडेड इनटू सेव्हरल अदर मेजर्स. तर सबडिवाइडेड होतात सेव्हरल अदर मेजर्स मध्ये. अर्ली केस डिटेक्शन काय आहे, द इन्क्युबेशन पिरियड फॉर द डिसीज इज 2 to 3 years. तर इन्क्युबेशन पिरियड काय आहे डिसीज साठी 2 ते 3 दिवसाचा. Early detection by laboratory diagnosis can help in starting the treatment early. तर early detection आहे by lab diagnosis, laboratory diagnosis ने can help the starting of treatment early. तर ते treatment early start करायला help करतात. This can limit consequences of the disease like loss of organs. तर काय होतात बघा, लिमिट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ डिसीजेस आहेत जसे की लॉस ऑफ ऑर्गन्स. आताच आपण बघितलं काय होतं, हँड लॉस होत होता बघा, फूट और हँडचं लॉस होत होतं, तर तसं लॉस होतं. कॉन्टॅक्ट सर्वे, ग्रुप सर्वे अँड मास सर्वे आर सम ऑफ द मेजर्स ऑफ अर्ली डिटेक्शन. तर कॉन्टॅक्ट सर्वे किंवा एखाद्या कम्युनिटीमध्ये सर्वे करायचा, तिथं आहेत का लोक बघायचे, डिटेक्ट करायचं, हे दिस इज मेजर्स ऑफ अर्ली डिटेक्शन. तर हे मेजर्स आहेत अर्ली डिटेक्शनचे. Then next is multi drug therapy. जसं की ट्रीटमेंट टीबी साठी ट्रीटमेंट होती, मल्टी ड्रग थेरपी होती, तर याच्यासाठी सुद्धा मल्टी ड्रग थेरपी आहे. काय काय बघा, फर्स्ट आहे रिफाम्पिसिन. व्हॉट इज रिफाम्पिसिन? हा एक ड्रग आहे जो की अँटी ट्युबरक्युलर मध्ये सुद्धा युज केला जात होता आणि इथं सुद्धा युज केला जातोय बघा. रिफाम्पिसिन 600 mg एवढा डोस आहे. वन्स मंथली अंडर सुपरविजन. तर महिन्यातून एकदा घ्यायचा आहे आणि सुपरविजन मध्ये. ओके. डॅप्सोन नावाचा एक मेजर आणि मेन ड्रग आहे की अँटी लेप्रोसी यूज केला जातो. व्हॉट इज
काय आहे बघा 100 mg डेली सेल्फ ऍडमिनिस्टर्ड, तर 100 mg डेली घेतलं जातं सेल्फ ऍडमिनिस्टर्ड. देन क्लोफाझेमाइन 300 mg वन्स मंथली अंडर सुपरविजन अँड 500 mg डेली सेल्फ ऍडमिनिस्टर्ड. तर 300 mg वन्स मंथली मंथ मधून एकदा घेतला जातो आणि अंडर सुपरविजन 500 mg डेली सेल्फ ऍडमिनिस्टर्ड. इट इज रेकमेंडेड दॅट थेरपी शुड बी गिवन ऍट लिस्ट 4 to 2 years. तर हे असं रेकमेंड केलं गेले बघा, ही थेरपी आहे ती दिली पाहिजे, शुड बी गिवन ऍट लिस्ट 4 to 2 years. तर 4 ते 2 वर्षापर्यंत कंटिन्यू केली पाहिजे ट्रीटमेंट. सर्व्हिलन्स काय बघायचा, क्लिनिकल अँड बॅक्टेरियोलॉजिकल सर्व्हिलन्स ऑफ केसेस आफ्टर कम्प्लिशन ट्रीटमेंट इज नेसेसरी. तर ट्रीटमेंट कम्प्लीट झाल्यावर सुद्धा ते सर्व्हिलन्स झालं पाहिजे प्रॉपरली, अजून एकदा चेकअप झालं पाहिजे. द पेशंट शुड बी फॉलोड अप फॉर प्रिव्हेंटिंग रिलॅप्स. तर पेशंटने फॉलोअप घेतला पाहिजे फॉर प्रिव्हेंटिंग रिलॅप्स. व्हॉट इज रिलॅप्स? रिलॅप्स मीन्स रिइन्फेक्शन टाळण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. फर्स्ट आहे इम्युनोप्रोफायलॅक्सिस. व्हॉट इज दॅट? बीसीजी वॅक्सिन कॅन प्रोव्हाइड सम प्रोटेक्शन. सेव्हरल अल्टरनेटिव्ह वॅक्सिन्स आर अंडर डेव्हलपमेंट. तर बीसीजी वॅक्सिन आहे ती काय करते बघा, या लेप्रेसी पासून सम प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते आणि बाकीच्या ज्या वॅक्सिन्स आहेत त्या अंडर डेव्हलपमेंट आहेत अगेन्स्ट लेप्रेसी. किमोप्रोफायलॅक्सिस. व्हॉट इज दॅट? सी किमोप्रोफायलॅक्सिस काय आहे? इट इज सजेस्टेड दॅट डॅप्सूल प्रोफायलॅक्सिस ॲट डोस ऑफ 1 to 4 mg पर किलोग्राम पर वीक. तर डॅप्सूलची थेरपी द्यायची आहे. कसं आहे डोस द्यायचा? 1 ते 4 mg पर किलोग्राम एवढा पर वीक मध्ये. गिव्स रिझनेबल प्रोटेक्शन इन चिल्ड्रन. तर चिल्ड्रन मध्ये रिझनेबल प्रोटेक्शन देतं. आणि थर्ड पार्ट आहे बघा रिहॅबिलेशन. व्हॉट इज रिहॅबिलेशन? सी इट इज सजेस्टेड दॅट रिहॅबिलेशन इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ लेप्रेसी कंट्रोल. तर रिहॅबिलेशन हे एक इंटिग्रल पार्ट आहे या लेप्रेसी कंट्रोलचा असं सजेस्ट केलं जातं. इट मस्ट बीइंग ॲज सून ॲज द डिसीज इज डायग्नोज्ड. तर तो कुठून स्टार्ट होतो बघा रिहॅबिलेशनचा पार्ट, जसं की जो डिसीज डायग्नोज झाला तिथून सुरू होतो. द चीपेस्ट अँड शुअरेस्ट रिहॅबिलेशन इज टू प्रिव्हेंट फिजिकल डिफॉर्मिटीज अलॉंग विथ सोशल अँड वोकेशनल डिस्ट्रप्शन. द चीपेस्ट अँड शुअरेस्ट रिहॅबिलेशन. तर चीपेस्ट आणि शुअरेस्ट रिहॅबिलेशन कसं आहे? इज टू प्रिव्हेंट फिजिकल डिफॉर्मिटीज. तर फिजिकल डिफॉर्मिटीज प्रिव्हेंट करण्यासाठी अलॉंग विथ सोशल अँड वोकेशनल डिस्ट्रप्शन. तर सोशल आणि वोकेशनल डिस्ट्रप्शन सोबत बाय अर्ली डायग्नोसिस अँड ॲडिक्वेट ट्रीटमेंट. बाय अर्ली डायग्नोसिस अँड ॲडिक्वेट ट्रीटमेंट सोबत. रिहॅबिलेशन मेजर्स आर मेडिकल, सर्जिकल, सोशल, एज्युकेशनल अँड व्होकेशनल. तर रिहॅबिलेशन मेजर्स हे कसे आहेत बघा? मेडिकल, सर्जिकल, सोशल, एज्युकेशनल अँड व्होकेशनल. Constituently over years we sustained counseling and health education. Then next part is health education. What is health education against that leprosy? See, it should be directed towards the patient and his her family as well as general public. तर जनरली हे कसं कुठे डायरेक्ट केले जातात बघा? टुवर्ड्स द पेशंट कड अँड हिज हर फॅमिली एज वेल एज जनरल पब्लिक. हिज हर फॅमिली मध्ये किंवा जनरल पब्लिक मध्ये. इन केस ऑफ पेशंट्स अँड फॅमिली, पुअर पेशंट कंप्लायन्स अँड हाय ड्रॉप आउट रेट्स इज द मेन इश्यू. तर पेशंट अँड फॅमिली, पुअर पेशंट कंप्लायन्स, पेशंटला प्रॉपर कंप्लायन्स न भेटल्यामुळे किंवा ड्रॉप रेट्स इन मेन इश्यूज. तर हे मेन इश्यूज आहेत बघा. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन कंप्लायन्स रिझल्टिंग इन टू रिलॅप्स ऑफ डिसीज शुड बी रिएम्फसाइज्ड. तर नॉन कंप्लायन्स मुळे काय होतं? रिलॅप्स होतं डिसीजचा. ऍट द पब्लिक लेवल इट शुड बी एम्फसाइज दॅट इज नॉट हेरिडिटरी डिसीज. इट इज क्युरेबल. तर आता सांगितलं मी तुम्हाला बघा, सामाजिक मानसिकता सुद्धा खूप कारणीभूत आहे या डिसीज रिलॅप्स होण्यामध्ये किंवा या डिसीज जास्त वाढण्यामुळे मध्ये. तर असं एक कन्सिडर केलं पाहिजे समाजाने की हे काही हेरिडिटरी किंवा अनुवंशिक गुण नाही किंवा काही डिसीज नाहीये, तो क्युरेबल आहे, तो नीट होऊ शकतो. ऑल लेप्रेसी पेशंट्स आर इन्फेक्शियस. तर आणि हे पण आहे की प्रत्येक लेप्रेसी पेशंट हा इन्फेक्शियस असतो. ॲडिक्वेट अँड रेग्युलर ट्रीटमेंट कॅन अवॉइड डिफॉर्मिटी. तर ॲडिक्वेट आणि रेग्युलर ट्रीटमेंट तर जर दिली तर डिफॉर्मिटी किंवा ऑर्गन लॉस वगैरे आहे तर ते होत नाही बघा प्रॉपर ट्रीटमेंटली. व्हॉट पेशंट नीड्स इन सिम्पॅथी अँड सोशल सपोर्ट. तर जास्त करून काय बघा, ट्रीटमेंट अलॉंग विथ ट्रीटमेंट पेक्षा सुद्धा जास्त पेशंटला सिम्पॅथी आणि सोशल सपोर्ट हा खूप गरजेचा असतो, तो की जास्त मिळत नाही या डिसीज मध्ये, तर तो द्यायला पाहिजे. दिस इज द हेल्थ एज्युकेशन ऑफ दॅट लेप्रेसी. अंडरस्टँड?
देन सोशल सपोर्ट काय बघा, किमोथेरपी अलोन इज नॉट द ओनली सोल्युशन. ओके, आता सांगितल्यासारखं बघा, किमोथेरपी दॅट मीन्स ड्रग थेरपी हे एकमेव सोल्युशन आहे या डिसीजच्या अगेन्स्ट, असं काही नाहीये. फॉलोइंग सोशल सपोर्ट्स आर ऍडवाइज्ड. खालीलपैकी काही सोशल सपोर्ट्स ऍडवाइज केले जातात बघा. असिस्टन्स फॉर ट्रॅव्हल फ्रॉम टू अँड फ्रॉम क्लिनिक, तर असिस्टन्स फॉर ट्रॅव्हल फ्रॉम टू अँड फ्रॉम क्लिनिक, तर ट्रॅव्हल करणे किंवा त्याला हे असलं पाहिजे, असिस्टन्स असलं पाहिजे. हेल्प टू नीडी फॅमिलीज इन टर्म्स ऑफ फूड अँड क्लोथ्स, इन केअर ऑफ चिल्ड्रन्स अँड देअर एज्युकेशन, जॉब प्लेसमेंट असेल, अवॉइडिंग सोशल इव्हिल ऑफ बेगरी. देन प्रोग्राम्स लाईक स्लम इम्प्रुव्हमेंट सारखे प्रोग्राम्स असतील, नॅशनल प्रोग्राम मॅनेजमेंट, हे सगळं सोशली आपण केलं पाहिजे. द नॅशनल इराडिकेशन प्रोग्राम NLEP इज अ लॉंग टर्म ऍक्टिव्हिटी. तर नॅशनल इराडिकेशन प्रोग्राम आहे, एक लॉंग टर्म ऍक्टिव्हिटी आहे. इट इन्व्हॉल्व्स अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस लाईक ऍडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर. तर हे अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस कुठले कुठले आहेत बघा. ऍडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ट्रेनड हेल्थ पर्सनल असेल, ऍडिक्वेट सप्लाय ऑफ ड्रग्ज अँड व्हेकल अँड फायनान्शियल अलोकेशन. तर हे सगळे काय आहेत, सोशल सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे अगेन्स्ट दॅट लेप्रोसी. अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे बघा आपला. समजलं का हे सरफेस इन्फेक्शन आहे? ओके, तर इथं बघा आपलं संपलेलं आहे सरफेस इन्फेक्शन, हा पार्ट संपलेला आहे. नेक्स्ट पार्ट आहे 2-3 डिसीजेस राहिलेले आहेत लास्टचे बघा आपल्या सिलेबस मधील. ओके, तर आपला हा चॅप्टर संपतोय मग. अंडरस्टूड? कोणाला प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत झालेल्या डिसीज मध्ये सांगा. यस, एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? सरफेस इन्फेक्शन्स मध्ये प्रॉब्लेम आहे, लेप्रोसी संपवलेला आहे आपण. अंडरस्टूड और नॉट? Yes, ma'am. Yes or no? Why you are not responding then? What is the problem? Okay, समजतंय ना सगळ्यांना? Yes, ma'am. Then we will start our next part. 2-3 diseases राहिलेले आहेत बघा. Sexually transmitted. This is sexually transmitted diseases. What is sexually transmitted diseases? Wait for 1 minute. Atlas something. Okay, see the next part is sexually transmitted diseases. Sexual transmitted diseases, that means kind of diseases which can
transmitted from the sexual. Okay, sexually, that means they are called as sexual transmitted diseases. तर काय बघूयात, the sexual transmitted diseases, STD असं म्हटलं जातं. They are a group of communicable diseases which are transmitted predominantly by sexual contact and are caused by wide range of bacterial, viral. Then that means that diseases are generally transmitted by sexual, and some of these diseases are bacterial or viral, or some are also protozoal and fungal agents and ectoparasites. Then earlier STDs were termed as venereal diseases. तर earlier STDs जे होते त्यांना venereal diseases असं म्हटलं गेलं होतं. To compromise of following 5 types. तर generally काय होते बघा, फॉलोइंग 5 टाइपचे डिसीजेस होते. फर्स्ट इज सिफिलिस, सेकंड इज गोनोरिया, थर्ड इज कॅन्क्रॉइड, देन फोर्थ इज लॅम्फोग्रामाझोना वेनेरम, अँड लास्ट इज फिफ्थ डिसीज कुठला होता, यस डोनो व्हॅनोसिस. तर हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत. ओके, नेक्स्ट. देन फर्दर काय बघा, नेक्स्ट, दिस डिसीजेस आर टू बी कॉज्ड बाय व्हेरियस ऑर्गॅनिझम्स शोन इन टेबल. तर या टेबल मध्ये दाखवल्याप्रमाणे हे डिसीजेस आहेत ते या ऑर्गॅनिझम्स मध्ये या ऑर्गॅनिझम्स मुळे किंवा हे इन्फेक्शियस एजंट आहेत त्याचे बघा. फर्दर डिसीजेस कॉज्ड बाय सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर लिस्टेड. तर ते डिसीजेस कशामुळे होतात तिथं लिस्ट सांगितलं आहे बघा. फर्स्ट आहे गोनोरिया, युरेथ्रायटिस, सर्वायसिटिस, इपिडायमॅटिस, स्पॅलिंजिटिस, निओनेटल कंजक्टिव्हायटिस. तर हे सगळे जे डिसीजेस आहेत ते कशामुळे, कुठल्या पॅथोजनमुळे होतात, नायझरिया गोनोरी या पॅथोजनमुळे होतात. देन सेकंड आहे सिफिलिस. राईट डाऊन शॉर्टली इन युअर नोटबुक, इट इज इम्पॉर्टंट फॉर MCQ. ओके, देन सिफिलिस आहे. तर ते सिफिलिस कशामुळे होतं बघा, ट्रेपोनिमा पोलिडियम या पॅथोजनमुळे. देन थर्ड इज कॅन्क्रॉइड. व्हॉट इज कॅन्क्रॉइड? हिमोफिलस ड्युरसी. This is caused due to pathogen of Haemophilus dursii. Then fourth is urethritis, cervicitis, proctitis, epididymitis, infant pneumonia, retard syndrome, neonatal conjunctivitis. हे सगळे डिसीजेस असतील, सिंड्रोम्स असतील, हे कुठल्या पॅथोजनमुळे होतात, तर चाल्मॅडिया ट्रॅकोमॅटिस याच्यामुळे हे डिसीजेस होतात. दिस इज द डिसीजेस अँड दिस इज द पॅथोजन ऑर पॉझिटिव्ह एजंट. ओके, देन नेक्स्ट अजून आहे बघा, जेनाइटल हर्पेस. हा एक डिसीज आहे जो की सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस आहे. तो कशामुळे होतो, हर्पेस सिम्प्लेक्स व्हायरस या पॅथोजनमुळे होतो. ओके, देन नेक्स्ट आहे जेनाइटल अँड एनल वॉर्ड्स. तर जेनाइटल अँड एनल वॉर्ड्स कशामुळे होतं बघा, ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. थर्ड इज एड्स. एड्स कशामुळे होतो, इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम असं नाव आहे एड्स. तर कशामुळे होतो, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. हा सुद्धा एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहे. देन फोर्थ आहे वजायनिटिस. हा कशामुळे होतो, ट्रायकोमोनस वजायनालिस याच्यामुळे वजायनिटिस होतो. फिफ्थ डिसीज आहे अॅक्यूट अँड क्रोनिक हेपॅटायटिस. इट इज हेपॅटायटिस बी व्हायरस. इट इज ऑल्सो सेक्शुअली डिसीज. ओके, हेपॅटायटिस डिसीज आपण बघितलंय, पण हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे होणारा अॅक्यूट आणि क्रोनिक हेपॅटायटिस हा सेक्शुअल डिसीज सुद्धा आहे. अंडरस्टूड? दिस आर दी सम डिसीजेस which is mainly caused due to sexual contact. Understood? Yes, ma'am. Okay, see, role of pharmacist in education and prevention. काय काय आहे या STDs मध्ये बघा, prevention measures to control sexually transmitted disease are an effective way to deal with them. The control can be affected in following ways. तर खालील प्रमाणे ती कंट्रोल केले जातात बघा STD. First is initial wait for okay, see, तर फर्स्ट आहे इनिशियल प्लॅनिंग. रोल ऑफ फार्मासिस्ट मध्ये इनिशियल प्लॅनिंग काय आहे बघा, इट इन्व्हॉल्व्स फॉलोइंग कंपोनेंट्स. फर्स्ट आहे प्रॉब्लेम डेफिनेशन. व्हॉट इज दॅट, द प्रॉब्लेम इन द कम्युनिटी शुड बी डिफाइंड इन टर्म्स ऑफ प्रिव्हेलन्स, सायकोसोशियल कॉन्सिक्वेन्सेस अँड अदर हेल्थ इफेक्ट्स विथ द एड ऑफ पॉप्युलेशन सर्व्हिस. तर प्रॉब्लेम्स कम्युनिटी मधले जे आहेत ते कसं डिफाईन केले जातात बघा, इन टर्म्स ऑफ प्रिव्हेलन्स, प्रिव्हेलन्सच्या टर्म मध्ये, सायकोसोशियल कॉन्सिक्वेन्सेस मध्ये, अदर हेल्थ इफेक्ट्स विथ द एड ऑफ पॉप्युलेशन सर्व्हे. तर अदर हेल्थ जे काय आहे ते इफेक्ट्स कशाद्वारे होतात बघा, विथ द एड ऑफ पॉप्युलेशन सर्व्हे. देन एस्टॅब्लिशिंग. व्हॉट इज एस्टॅब्लिशिंग,
priorities based on health problem consideration, magnitude, consequences, and feasibility of control, availability of adequate resources, social and political commitments. Then priority groups should be characterized on the basis of age, sex, place of residence, occupation, drug addiction. हे सगळे फॅक्टर्स आहेत बघा. then objectives काय आहेत based on priorities, discrete, achievable and measurable objectives should be defined. the priorities वर डिपेंड असणारे ऑब्जेक्टिव्ह डिफाइन केले पाहिजे. the objective should be unambiguous and quantifiable. broad coverage of the population is crucial for effective STD control. These are the objectives. okay, then next part काय आहे बघा. then next आहे considering strategies काय काय बघा. based on local community, appropriate strategies for control of STD should be identified. तर local community वर डिपेंड असणारे जे काही appropriate strategies that means उपाययोजना काय आहेत ते आयडेंटिफाय केल्या पाहिजेत फॉर प्रिव्हेंशन ऑफ दॅट STD. then second आहे intervention strategy काय आहे. the intervention strategies are characterized as follows. first is case detection. cases should be detected by screening, contact tracing or cluster testing. तर cases कुठला डिसीज आहे किंवा कुठला STD झालेला आहे ते डिटेक्ट केलं पाहिजे बाय प्रॉपर स्क्रीनिंग. केस होल्डिंग अँड ट्रीटमेंट आहे. there is a tendency of the part of patients suffering from STD to disappear or drop out before treatment is. तर जे काही सफर झालेले आहेत पेशंट तर त्यांना प्रॉपर काय केलं पाहिजे बघा. टेंडन्सी असे असले पाहिजे किंवा ते प्रॉपरली त्यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे. completed, it should be ensured that every patient takes full treatment. तर काही हेजिटेशन असेल किंवा कशामुळे तर हे ट्रीटमेंट प्रॉपरली घेऊ शकत नाहीत बघा लोक तर त्यांची ट्रीटमेंट ही कम्प्लीट होईल. हे एक स्ट्रॅटेजी असले पाहिजे. इपिडेमोलॉजिकल ट्रीटमेंट काय काय बघा. इट कन्सिस्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ फुल थेरापेटिक डोस ट्रीटमेंट. तर याच्यामध्ये फुल थेरापेटिक डोस ट्रीटमेंट दिली पाहिजे. रिसेंटली एक्सपोज्ड पेशंट while awaiting results laboratory test. Epidemiological treatment is not an end in itself. It is effects of long lasting. Epidemiological treatment जी आहे ती थोडी घेतल्यानंतर थोडं बरं वाटतं. आपण जसं टीबीच्या मध्ये बघितलं होतं तसं इथं होतं. त्यामुळे ते एव्हर लास्टिंग ट्रीटमेंट किंवा लॉंग लास्टिंग ट्रीटमेंट घेतली पाहिजे फॉर कम्प्लिटली क्युअरिंग ऑफ दॅट STD. It is combined with venerological examination and tracing of contacts revealed by the examination barrier. This is the intervention strategies. Understood? Understood? Yes, ma'am. The next is support components काय ह्या STD मध्ये बघा. following components are involved in the support. STD आहे clinical establishing a special clinic for STD patient is desirable. तर STD पेशंट साठी प्रॉपर क्लिनिक डिझाईन करणे हे डिझायरेबल आहे, आवश्यक आहे. लॅबोरेटरी सर्व्हिसेस आहे. adequate laboratory facilities and trained staff are essential for proper patient management. okay. तर ॲडिक्वेट स्टाफ असला पाहिजे किंवा लॅबोरेटरीज असली पाहिजे फॉर प्रॉपर पेशंट मॅनेजिंग इन केस ऑफ STD. प्रायमरी हेल्थ केअर काय काय असलं पाहिजे. इंटरग्रेशन ऑफ प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस टू इन्क्लूड विलेजेस, हेल्थ गाईड्स, मल्टीपर्पज वर्कर्स इन डिझायरेबल. तर विलेजेस मध्ये वगैरे प्रॉपरली हेल्थ गाईड असले पाहिजे किंवा PSC मध्ये त्याचं काउन्सिलिंग ठेवलं गेलं पाहिजे फॉर सपोर्ट कंपोनेंट्स ऑफ STD. देन इन्फॉर्मेशन सिस्टीम काय काय असली पाहिजे बघा. इट शुड इन्व्हॉल्व questions like number of cases, number of village and number of examined cultures. तर हे सगळे इन्फॉर्मेशन असली पाहिजे इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये. The system could provide information on activities, resources utilization and task accomplishment of program personnel. Then sixth आहे legislation. Legislation, the Immoral Traffic Prevention Act 1986 has been enacted to cover persons who are exploited sexually for commercial purpose. तर ते एक ऍक्ट आहे. तर तो ऍक्ट काय होतो काय करतो बघा. कुठला ऍक्ट आहे. द इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट 1986 हॅज बीन इनॅक्टेड टू कव्हर पर्सन. तर अशा लोकांना कव्हर करण्यासाठी हा ऍक्ट एनॅक्ट झाला की जे सेक्शुअली एक्सप्लॉइटेड झालेले आहेत फॉर कमर्शियल पर्पज. ओके. Then rehabilitation constitutes काय आहेत बघा. provisions of reactions facilities in the community, then provisions of decent living condition, marriage counseling. okay. मॅरेज काउन्सिलिंग इट इज इम्पॉर्टंट पार्ट आहे की जे सेक्शुअल डिसीजेस वगैरे अवॉइड करण्यासाठी. प्रोहिबिटिंग द सेल ऑफ सेक्शुअली स्टिम्युलेटिंग लिटरेचर, पोर्नोग्राफिक बुक्स अँड photographs,
देन आहे मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन आहे. Monitoring of disease trends and evaluating program activities is necessary. Shows whether the activities is performed is an effective manner. This is the rehabilitation procedures of this STD. Here we completed STD. Understood? काय आहे डिसीजेस आहेत बघा, गोनोरिया, सिफिलिस वगैरे, आणि ते कुठल्या डिसीज कॉझिंग एजंट मुळे होतं ते आहे, आणि त्याचा रोल ऑफ फार्मासिस्ट, प्रिव्हेंशन स्ट्रॅटेजीज असतील ते सगळं एकच आहे सगळ्या डिसीजेस साठी. अंडरस्टूड? पॉझिटिव्ह एजंट तेवढे लक्षात ठेवा, बाकीच्या सगळ्या डिसीजेस साठी तुम्ही तेच लिहिलं तरी चालेल, बिकॉज इट इज सेम. अंडरस्टूड और नॉट ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. तर आपला Yes, नेक्स्ट पार्ट आहे बघा, नेक्स्ट डिसीज आहे एड्स. ओके, देन इट इज ऑल्सो हे खूप काही म्हणूयात आपण इम्पॉर्टंट आणि बिग डिसीज आहे की ज्याच्यावर एक क्वेश्चन नेहमी येऊ शकतो, जसं की टीबी वगैरे इम्पॉर्टंट होतं एसटीआय मध्ये, सॉरी रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. तर सेम हे आता एड्स हा डिसीज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर फिक्स तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो किंवा हा इम्पॉर्टंट डिसीज आहे. इट इज लास्ट पार्ट ऑफ अवर सिलेबस, आणि आपल्या सिलेबसचा हा लास्ट पार्ट आहे. Okay, then we will start, and it's important, write shortly in your notebook. Okay, what is AIDS? AIDS that means acquired immunodeficiency disease. तर acquired immunodeficiency disease आहे AIDS means. It is a fatal illness. तर जनरली हा काय आहे, फेटल इलनेस आहे, किंवा काय म्हणूयात आपण एक खूप असा गंभीर असा आजार आहे. समटाइम्स इट इज ऑल्सो अन स्लिम डिसीज. तर समटाइम त्याला स्लिम डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं. पॉझिटिव्ह एजंट्स काय काय आहेत बघा. पॉझिटिव्ह एजंट्स इज ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. तर जनरली पॉझिटिव्ह एजंट्स काय काय आहेत, HIV व्हायरसमुळे हा डिसीज होतो. ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरसमुळे हा डिसीज होतो. इट ब्रेक्स डाऊन द बॉडीज इम्युन लिव्हिंग द विक्टिम. तर जनरली बॉडीची इम्युनिटी सिस्टीम ही कमी करतं बघा HIV, आणि त्याच्यामुळेच काय होतं, या डिसीजचा खूप गंभीर असा परिणाम होतो. vulnerable to host life threatening opportunistic infections. तर लाईफ थ्रेटनिंग किंवा opportunistic infections आहे हे एड्सचं. ओके, तर काय आहे बघा, ह्युमन टी लिम्फोसाइट्स, ह्युमन टी लिम्फोसाइट्सला होणार हे इन्फेक्शन आहे. दी व्हायरस टी लिम्फोसाइट, दॅट मीन्स काय म्हणूयात आपण WBC, किंवा हे काय असतात बघा, इम्युनिटी सिस्टीम मधल्या खूप इम्पॉर्टंट सेल असतात, आणि त्यांच्यावर अफेक्ट जातं, त्यामुळे हे इम्युनॉलॉजिकल वीक करतं पेशंटला. The virus is able to spread throughout the body. The virus हा बॉडीच्या पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड व्हायला होऊ शकतो. इट थ्रू द ब्लड ब्रेन बॅरियर अँड कॅन डिस्ट्रॉय सम ब्रेन सेल्स. तर ब्लड ब्रेन बॅरियर हा एक काय BBB एक बॅरियर असतो. ओके, कुठलाही डिसीज किंवा ऑर्गॅनिझम तो क्रॉस करू शकत नाही सहसा, बट हा ऑर्गॅनिझम आहे किंवा हा व्हायरस आहे तो BBB सुद्धा क्रॉस करू शकतो आणि डॅमेजिंग टू ब्रेन सेल, आणि ब्रेन सेलला डॅमेज करू शकतो. This accounts for certain neurological and psychomotor abnormalities observed in AIDS patient. त्याच्यामुळे काय होतं बघा, एड्सच्या पेशंट मध्ये सायकोमोटर ॲबनॉर्मॅलिटी किंवा डिफरंट टाइपच्या काय सायकोमोटर ॲबनॉर्मॅलिटीज किंवा न्यूरोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटीज पाहायला मिळतात आपल्याला. द व्हायरस म्युटेट्स रॅपिडली. तर व्हायरसचं म्युटेशन रॅपिडली होतं. 2 टाइप्स ऑफ व्हरायटीज आहे, H1V1 and H1V2. H1 नॉट दॅट. तर 2 टाइपच्या व्हरायटी आहेत, कुठल्या HIV1 आणि HIV2 या 2 व्हायरसच्या व्हरायटी आहेत. आर नोन. द व्हायरस इज इझिली किल्ड बाय रेडिली इनॅक्टिव्हेटेड बाय इथर ॲसिटोन इथेनॉल अँड 1/400 dilation of propiolactone, but it is relatively resistant to ionizing radiation and ultraviolet light. तर जनरली हा व्हायरस आउटसाइड कंडिशनला इझिली किल केला जाऊ शकतो बघा, ॲसिटोन, इथेनॉल आणि इथरने आणि प्रोपिओलॅक्टोन सुद्धा. बट अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स लाईक UV यांनी तो काय होतो, यांना तो रेजिस्टन्स आहे. ओके, HIV इन्फेक्शन कॅन टेक इयर्स ऑफ मॅनिफेस्टेड इटसेल्फ. तर खूप वर्षांपर्यंत ते इन्फेक्शन राहू शकतो, किंवा इन्फेक्शन एकदा झालं की राहतच, ते कम्प्लिटली क्युअर होत नाही. द सिम्पटमलेस कॅरियर्स कॅन इन्फेक्ट अदर पीपल फॉर द व्हायरस कॅन बी फाउंड रेडिली इन ब्लड. तर याचे सिम्पटम्स लवकर दिसत नाही बघा. 10 वर्ष जरी एड्सचं इन्फेक्शन होऊन झाले असतील तरीही कॅरियर्स मध्ये सिम्पटम्स दिसत नाहीत, आणि ते कॅरियर्स ठरू शकतात फॉर दिस इज, बट ऑलरेडी इन ब्लड मध्ये व्हायरस असेल तर.
for the virus can be found readily in blood, semen and CSF. तर जनरली व्हायरस होल बॉडी मध्ये पसरत असल्यामुळे ब्लड मध्ये, सेमेन मध्ये, CSF मध्ये आढळतो. लोअर कॉन्सन्ट्रेशन कॅन बी डिटेक्टेड इन टीयर्स, सलायवा, ब्रेस्ट मिल्क. जनरली लोअर कॉन्सन्ट्रेशन कुठं डिटेक्ट होतं बघा, टीयर्स मध्ये, अश्रूंमध्ये, सलायवा मध्ये, ब्रेस्ट मिल्क मध्ये, युरिन, सर्व्हायकल आणि वजायनल सिक्रिशन्स मध्ये. ओनली ब्लड अँड सीमेन हॅव बीन कन्क्लुसिव्हली शोन टू ट्रान्समिट द व्हायरस. तर फक्त ब्लड आणि सीमेन हेच एक एक्झॅक्टली काय म्हणूयात आपण ट्रान्समिटिंग मोड आहेत या HIV चे. ओके, दिस इज एड्स. देन क्लिनिकल प्रेझेंटेशन काय आहे बघा, ड्यू टू डिक्रीज द इम्युन रिस्पॉन्स द विक्टिम इज वल्नरेबल टू व्हेरियस लाईफ थ्रेटनिंग ऑपॉर्च्युनिटी. तर या डिसीज मुळे काय होतं जनरली बघा, इम्युनिटी सिस्टीम अफेक्ट होते किंवा इम्युन रिस्पॉन्स कमी होतो त्या पेशंटला. त्याच्यामुळे खूप साऱ्या डिसऑर्डरला अफेक्ट होतं किंवा डिसऑर्डरला बळी पडतो असा पेशंट. अनयुज्युअल मेलिग्नन्सीस असतील. द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ HIV इन्फेक्शन्स हॅव बीन क्लासिफाईड इनटू 4 ब्रॉड कॅटेगरीज. तर HIV इन्फेक्शनच्या क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स आहेत त्या खालील प्रमाणे कॅटेगराइज केले जातात बघा. फर्स्ट इज इनिशियल इन्फेक्शन विथ द व्हायरस अँड डेव्हलपमेंट ऑफ अँटीबॉडीज. तर इनिशियल इन्फेक्शन विथ द व्हायरस अँड डेव्हलपमेंट ऑफ अँटीबॉडीज. तर अँटीबॉडीचं डेव्हलपमेंट असेल किंवा इनिशियल इन्फेक्शन विथ द व्हायरस. तर इनिशियली 70% ऑफ द पेशंट्स आर सिम्पटमलेस फॉर फ्यू वीक्स. तर काही आठवड्यांपर्यंत 70% एवढे लोक काय असतात, सिम्पटमलेस असतात, काही सिम्पटम दाखवत नाही त्यांच्यामध्ये. HIV अँटीबॉडीज आर रेज्ड ड्युरिंग 2 to 12 वीक्स. तर HIV अँटीबॉडीज जे आहेत ते रेज होतात कधी, 2 ते 12 दिवसांनंतर, 2 ते 12 आठवड्यांनंतर. दिस ड्युरेशन इज टर्म्ड ॲज विंडो पिरियड. तर हा ड्युरेशनला काय म्हटलं जातं, विंडो पिरियड असं म्हटलं जातं बघा. ड्युरिंग विच अल्दो द पर्सन इज इन्फेक्शियस. तर त्या कंडिशन मध्ये पर्सन तर इन्फेक्शियस असतोच. सॉरी, दिस he she will test negative on the standard antibody blood test. तर अशा या कुठला पिरियड आहे, हा विंडो पिरियड मध्ये जर त्या पेशंटची टेस्ट केली जाते तर ती टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते बघा. ओके, ती अँटीबॉडी टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते, बट रिअली त्या पेशंटला काय असतं, HIV असतं इन्फेक्शन झालेलं. इज असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेट. ही नेक्स्ट स्टेट आहे बघा. इन्फेक्टेड पीपल्स हॅव अँटीबॉडीज बट नो साइन्स ऑफ डिसीज एक्सेप्ट पर्सिस्टंट जनरलाइज्ड लिम्फॅडोनोपॅथी. तर ऑलरेडी पेशंटला इन्फेक्शन असतं, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात, बट ते काही साइन्स अँड सिम्पटम्स दिसत नाहीत. द ड्युरेशन ऑफ दिस स्टेट इज नॉट सर्टन. तर अशा स्टेटचं ड्युरेशन हे अनिश्चित आहे. देन थर्ड आहे एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्सेस, ARC. काय आहे बघा, अ पर्सन विथ ARC हॅज इलनेस कॉज्ड बाय डॅमेज ऑफ इम्युन सिस्टीम बट विदाउट ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. तर अशा टाइप मधल्या पेशंटला काय होतं बघा, इलनेस होतं किंवा इम्युन सिस्टीम खराब होते, बट विदाउट ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स अँड कॅन्सर्स associated with AIDS, but they exhibit one or more following clinical signs. तर त्यांना खाली दुसऱ्या डिसीजचे सायन्स दिसतात बघा. कुठले सायन्स आहेत, अनएक्सप्लेन्ड डायरिया लास्टिंग लॉंगर दॅन अ मंथ. तर अनएक्सप्लेन्ड डायरिया होतो, 1 मंथ पेक्षा जास्त राहतो. फटीग होतो, थकवा येतो. मेलेस होतो. लॉस ऑफ मोर दॅन 10% ऑफ बॉडी वेट. 10% जास्त बॉडीचं वेट कमी होतं. फिवर होतो. नाईट स्वेट्स येतात. देन ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स लाईक ओरल थ्रश असेल. जनरलाइज्ड लिम्फॅडेनोपॅथी होते और इनलार्ज्ड स्प्लीन. हे सगळे सिम्पटम्स दिसतात कसे, ARC मध्ये. देन फोर्थ आहे एड्स. व्हॉट इज एड्स? इट इज द एंड ऑफ स्टेज ऑफ HIV इन्फेक्शन. तर एंड स्टेज आहे, लास्ट फोर्थ स्टेज आहे या इन्फेक्शनची. नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स कॉमनली ऑकर ऍट दिस स्टेज. तर या एड्स सोबत खूप सारे इन्फेक्शन झालेले असतात या लास्ट स्टेज मध्ये बघा. अँड कॅन्सर्स दॅट इज पीपल विथ अदरवाइज अनएक्सप्लेन्ड डिफेक्ट. तर अनएक्सप्लेन्ड डिफेक्ट्स होतात. कॅन्सर, ट्युबरक्लोसिस सारखे इन्फेक्शन सुद्धा झालेले असतात बघा. ट्युबरक्लोसिस अँड कापोसी सार्कोमा आर युजुअली सीन ऍट द अर्ली स्टेज. तर अर्ली स्टेज मध्ये बघा ट्युबरक्लोसिस किंवा कापोसी सार्कोमा हे डिसीजेस दिसून येतात. सिरियसली फंगल इन्फेक्शन सच एज कॅन्डिला एसोफॅजायटिस. तर फंगल इन्फेक्शन सुद्धा होतात बघा. कॅन्डिला एसोफॅजायटिस दॅट मीन्स घशाला किंवा इस्टोफेगसला बुरशीचं इन्फेक्शन होणे किंवा कॅन्डिला फंगसचं इन्फेक्शन होणे हे सुद्धा दिसून येतं. देन क्रिप्टोऑकरन्स मेनिंजायटिस अँड पेनिसिलोसिस. तर क्रिप्टोऑकरन्स मेनिंजायटिस आहे, पेनिसिलोसिस अँड पॅरासिटिक इन्फेक्शन. दुसरे पॅरासिटिक इन्फेक्शन सच एज न्यूमोसिस्टिक कॅरिनी
निमोनिया, निमोसिटिक कॅरियन निमोनिया सारखे इन्फेक्शन असते. टॅक्झोप्लाझ्मा गोंडी इन एन्सेफॅलायटिस टेंड टू ऑकर व्हेन टी सेल्स अकाउंट हॅज ड्रॉप्ड. तर असे इन्फेक्शन होतात अशा ज्यावेळेस की टी सेलचा टी हेल्पर सेल्स जे काही काउंट आहे टी हेल्पर सेल्सचा तो कमी झालेला असतो, ड्रॉप झालेला असतो. ऍट 100 पीपल हु काउंट्स आर बिलो 50 हॅव द लेट ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन सच एज क्रिप्टोमेगॅलो व्हायरल रिटिनिटिस. तर हे सगळे इन्फेक्शन होतात. काय एवढे सगळे इन्फेक्शन होत असतील बघा या स्टेजमध्ये? बिकॉज इम्युनिटी खूप जास्त खालावलेली असते, इम्युनिटी खूप जास्त अफेक्ट झालेली असते या ऑलरेडी या HIV इन्फेक्शनमुळे. त्याच्यामुळे दुसऱ्या डिसिजेसला तो पेशंट लगेच ससेप्टेबल होतो, दुसरे डिसिजेस त्या पेशंटला लगेचच होतात. ओके. Then an alarming factors in AIDS epidemic is increase wait. ओके, तर बघा अलार्मिंग फॅक्टर्स काय आहेत या एक एड्स इपिडेमिक. इन्क्रीजिंग लिंक बिटवीन HIV इन्फेक्शन अँड ट्युबरक्युलोसिस. तर HIV इन्फेक्शन अँड ट्युबरक्युलोसिस मध्ये इन्फेक्शनचं रिस्क होतं किंवा ट्युबरक्युलोसिस होतोच बघा जनरली या स्टेजमध्ये पेशंटला आणि ते खूप फेटल असतं. इन्सिडन्स ऑफ ट्युबरक्युलोसिस इज फर्दर कॉम्प्लिकेटेड ड्यू टू रिड्युस्ड इम्युनिटी. तर इम्युनिटी कमी झाल्यामुळे काय होतं बघा, हे ट्युबरक्युलोसिसचं कॉम्प्लिकेशन दिसून येतात. Then the emergency of drug resistance make it easily that antibiotic sensitive performed on all positive cultures. Drug therapy should be individualized. तर ड्रग थेरपी दिली जाते. मल्टी ड्रग रेजिस्टन्स कॉज should receive at least 3 antibiotic to which the organism is sensitive. तर मल्टी ड्रग थेरपी सुद्धा अशा कंडिशन मध्ये दिली जाते की ज्या वेळेस एड्स आणि ट्युबरक्युलोसिस वगैरे असे इन्फेक्शन असतात, बट ते एवढे इफेक्टिव्ह होत नाहीत बघा त्या पेशंटवर. ओके, नेक्स्ट इज रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ दॅट एड्स. काय आहे बघा, देअर आर 4 बेसिक अप्रोचेस टू कंट्रोल एड्स. इट इन्क्लुड्स 2 कंपोनंट्स. ओके, तर एड्स कंट्रोल करण्यासाठी 4 बेसिक अप्रोचेस आहेत. अप्रोचेस इम्पॉर्टंट आहेत बघा, तुम्हाला सगळंच लिहायचंय. एड्स वर क्वेश्चन आला की तुम्हाला सगळं लिहायचं आहे. ओके, तर काय काय आहेत बघा या 4 बेसिक अप्रोचेस. फर्स्ट आहे एज्युकेशन. एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे against this HIV. What is that? Education about avoiding indiscriminate sex. Then use of condoms is suggested. Use of shared razors and toothbrushes should be avoided. तर हे सगळे काउन्सिलिंग करायचं आहे किंवा हे सगळे मेजर्स आहेत बघा टू अवॉइडिंग AIDS. Intravenous drug user should be informed that sharing of needles and syringes is risky. तर बघा काही ड्रग्स वगैरे घेणारे लोक आहेत ते काय करतात, निडल्स शेअर करतात. तर ते रिस्की आहे किंवा त्याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. बिकॉज ब्लड मध्ये सुद्धा एड्स व्हायरस, एड्सचं इन्फेक्शन असतं किंवा HIV व्हायरस असतं हे आपण बघितलेलं आहे. वुमन सफरिंग फ्रॉम एड्स शुड अवॉइड प्रेग्नन्सी. ओके, देन educational material and guidelines should be readily made available to the public. All mass media channels should be involved in educating the people on AIDS. It is nature prevention. This is the education against that HIV infection, and by educating properly community we can eradicate AIDS from the community. Okay, or save the people's life. Then second is prevention of blood-borne HIV transmission. तर blood-borne HIV transmission होतं किंवा blood to blood transmission होतं हे पण आपण बघितलंय. तर ते कसं प्रिव्हेंट करायचंय बघा. people in high risk group should be urged to refrain from donating blood. तर हाय रिस्क ग्रुप मधले जे काही पीपल आहेत ते त्यांना सांगितलेलं, त्यांना असं रिफ्रेन करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना काय म्हणूयात आपण ब्लड डोनेट करण्यापासून प्रिव्हेन्शन करण्यात आलेलं आहे. ओके, बॉडी ऑर्गन्स, स्पर्म्स अँड अदर टिश्यूज. ऑल ब्लड सॅम्पल्स शुड बी स्क्रीन्ड फॉर HIV-1 आणि HIV-2. तर प्रत्येक ब्लड सॅम्पल्स आहेत जे की ब्लड बँक मध्ये अवेलेबल आहेत ते चेक करूनच घेतले जातात की HIV-1 आणि HIV-2 चे इन्फेक्शन बिफोर ट्रान्समिशन होण्या अगोदर. स्ट्रिक्ट स्टरिलायझेशन प्रॅक्टिसेस शुड बी प्रेफर्ड. जर स्ट्रिक्ट स्टरिलायझेशन प्रॅक्टिसेस शुड बी प्रेफर्ड, देन इन्फेक्शन्स शुड बी अवॉइडेड. तर इन्फेक्शन्स हे अवॉइड केले पाहिजे. देन नेक्स्ट इज अँटी
रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट, अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट आहे, थर्ड पार्ट आहे. तर काय बघा, 3 काइंड्स ऑफ अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्ज आर अवेलेबल. तर 3 काइंडचे अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्ज अवेलेबल आहेत अगेन्स्ट दॅट एड्स. देर आर न्यूक्लिओसाइड अनालॉगस प्रोटीएज इनहिबिटर. तर न्यूक्लिओसाइड अनालॉगस प्रोटीएज इनहिबिटर्स आहे. नॉन न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर NNRTIS हे सगळे ड्रग्ज अवेलेबल आहेत बघा. नेम अँड डोसेस फॉर्म ऑफ द ड्रग्ज इंडिकेटेड इन दिस टेबल. तर बघा काय काय आहेत ते ड्रग्सचे नेम बघूयात आपण. फर्स्ट आहे न्यूक्लिओसाइड अनालॉगस. ओके, न्यूक्लिओसाइड अनालॉगस काय काय आहेत बघा. झिडोउडिन आहे, AZT असं नाव आहे. डोस दिलेला आहे त्याचा 500 to 600 mg ओरली डेली इन 2 to 3 डिवाइडेड डोसेस. देन नेक्स्ट आहे डिडायनोसाइन आहे, DDL 12 to 300 mg ओरली ट्वाइस डेली. देन झालसिटाबाइन आहे, DDC असं म्हटलं जातं, शॉर्ट फॉर्म आहे त्याचा तो. 0.375 to 0.75 mg ओरली थ्राइस डेली असा डोस दिला जातो. देन स्टॅउडिन आहे, D40 असं म्हटलं जातं त्याला. देन 40 mg ओरली ट्वाइस डेली. देन लॅमिउडिन आहे, 3TC 150 mg ओरली ट्वाइस डेली. दिस इज न्यूक्लिओसाइड अनालॉगस आहे. देन सेकंड कॅटेगरी ड्रग आहे प्रोटीएज इनहिबिटर. तर प्रोटीएज नावाचं एन्झाइम आहे, ते इनहिबिटर करण्याचं काम करतात हे ड्रग. तर काय काय बघा. फर्स्ट आहे सॅक्विनावीर आहे, तर त्याचा डोस आहे 600 mg ओरली थ्राइस डेली. देन रिटोनावीर आहे 600 mg ओरली ट्वाइस डेली, 400 mg ओरली twice daily with other protease inhibitor. Then indinavir आहे 800 mg orally thrice daily. Nelfinavir आहे 750 mg orally thrice daily आहे. NNRTIS काय काय आहेत. निविरापिन आहे 200 mg orally daily for 2 weeks. Then 200 mg orally twice daily. Then dilaverdin आहे 400 mg orally thrice daily. This is chemotherapy or drug treatment against that HIV. तर हा थर्ड पार्ट होता बघा ट्रीटमेंट मध्ये. देन नेक्स्ट आहे प्रिव्हेंटिव्ह केअर. काय करायचं आहे या एड्सला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा अवॉइड करण्यासाठी. प्रिव्हेंटिव्ह केअर काय आहे. फर्स्ट स्पेसिफिक प्रोफायलॅक्सिस. स्पेसिफिक प्रोफायलॅक्सिस काय आहे बघा. प्रायमरी प्रोफायलॅक्सिस अगेन्स्ट P कॅरिनी न्यूमोनिया शुड बी ऑफर्ड. तर एड्स जर इन्फेक्शन झालं असेल किंवा व्हायच्या अगोदर कॉम्प्लिकेशन जास्त वाढवू नयेत म्हणून काय आहे ही प्रोफायलॅक्सिस ट्रीटमेंट आहे. तर प्रायमरी प्रोफायलॅक्सिस अगेन्स्ट P कॅरिनी न्यूमोनिया शुड बी ऑफर्ड. तर P कॅरिनी न्यूमोनियाच्या अगेन्स्ट हे प्रोफायलॅक्टिक ट्रीटमेंट ऑफर केली पाहिजे टू पेशंट विथ काउंट बिलो 200 सेल पर PL. तर 200 सेल्स पर PL एवढ्या काउंटवर हे ट्रीटमेंट प्रोव्हाइड केली पाहिजे. प्रोफायलॅक्सिस अगेन्स्ट यंग ट्युबरक्युलोसिस इज 300 mg isoniazid daily for 9 months to 1 year. तर एवढी ट्रीटमेंट आहे किंवा 9 मंथ साठी आयसो ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट जे आयसोनियासाइड जे ड्रग दिलं जातं सॉरी तर ते दिलं पाहिजे ड्रग. इसोफेगल कॅन्डिडियासिस और रिकरंट वजाइनल कॅन्डिडायटिस कॅन बी ट्रीटेड बाय फ्लुकोनाझोल और कीटोकोनाझोल. तर बघा कॉम्प्लिकेशन्स मध्ये आपण बघितलं कॅन्डिडियासिसचं इन्फेक्शन होतं किंवा इसोफेगल कॅन्डिडायसिसचं इन्फेक्शन होतं तर ते कुठल्या ड्रगनं अवॉइड केलं पाहिजे. फ्लुकोनाझोल आणि कीटोकोनाझोल दिलं पाहिजे त्या कंडिशन मध्ये. हर्पेस सिम्प्लेक्स इन्फेक्शन कॅन हर्पेस झोस्टर कॅन बी ट्रीटेड विथ असायक्लोव्हिर और फोकामेट. तर हे ड्रग्ज आहेत की ते अगेन्स्ट दिले पाहिजेत त्या कंडिशन मध्ये. प्रायमरी हेल्थ केअर काय आहे बघूयात. एड्स टचेस ऑल अस्पेक्ट्स ऑफ प्रायमरी हेल्थ केअर. तर ऑल अस्पेक्ट्स इम्पॉर्टंट आहेत या एड्सच्या प्रिव्हेन्शन मध्ये इन्क्लुडिंग मदर अँड चाइल्ड हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग अँड एज्युकेशन. तर कुठले कुठले आहेत बघा. मदर अँड चाइल्ड हेल्थ आहे, हे अस्पेक्ट्स आहेत, फॅमिली प्लॅनिंग आहे अँड एज्युकेशन आहे. इट इज नेसेसरी दॅट प्रायमरी हेल्थ केअर ऑफ एड्स शुड बी इंटिग्रेटेड विथ कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर प्लॅन. तर हे एक नेसेसरी आहे किंवा असं सजेस्ट करणं गरजेचं आहे की प्रायमरी हेल्थ केअर एड्स शुड बी इंटिग्रेटेड केअर ऑफ एड्स शुड बी इंटिग्रेटेड विथ कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर प्लॅन. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर प्लॅन मध्ये हे याची केअर सुद्धा इन्क्लूड केली पाहिजे. This is the preventive care of that HIV or AIDS. Here we completed our AIDS or sexually transmitted disease part understood, and also said by along with that we have completed our fourth chapter also, which is much bigger chapter in our syllabus. तर खूप मोठा चॅप्टर होता आपल्या सिलेबस मधील आणि आज आपण तो संपवलेला आहे. Understood? Yes, ma'am.
सगळा पाठ संपलेला आहे. काय राहिलाय का एकदा सिलेबस चेक करून तुम्ही बघा काय आपला कुठला पाठ राहिला असेल डिस्कस करायचा, कुठला डिसीज राहिला असेल तर आपण करून घेऊयात एक्झामच्या अगोदर. तुम्हाला एक्झामला 2 चॅप्टर असणार आहेत बघा सोशल फार्मसीचे. चॅप्टर नंबर 3 असेल आणि चॅप्टर नंबर 4 असेल. 4 चॅप्टर फुल असेल तुम्हाला आणि 4 चॅप्टरच इम्पॉर्टंट आहे खूप. 3rd पण आहे बट 4 चॅप्टर फुल असेल तुम्हाला आणि नेक्स्ट सेशनला 2 लास्टचे असतील. समजलाय आतापर्यंतचा पाठ सगळ्यांना? Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? आहे का कोणाला काही प्रॉब्लेम? यस टेल मी. स्टॉप करूया आपण इथं. Yes, ma'am. Okay, I'm sharing, stop sharing here. Okay, so here we completed our सेशनल सिलेबस. आताच्या सेशनलचा तर सिलेबस आपला कंप्लीट झालेला आहे आणि 2 चॅप्टर असणार आहेत तुम्हाला. एनी वन हॅव एनी प्रॉब्लेम इन दॅट? कोणाला काही प्रॉब्लेम आहे यामध्ये? टेल मी फास्ट. No, ma'am. Okay, thank you.